उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर या युतीमध्ये आमच्या विचाराशी साधर्म्य आणि पाठिंबा असणारे सर्व घटक पक्ष, जी युती मुंबईमध्ये त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसती त्याच पद्धतीनं धाराशिवमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची सुद्धा अतिशय घट्ट आणि मैत्रीपूर्ण नैसर्गिक युती या ठिकाणी झाली आणि ह्या सगळ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आपल्या नगराध्यक्षपदाच्या सौभाग्यवती संगीता सोमनाथजी गुरव, ज्याचं चिन्ह मशाल आहे, त्याचबरोबर या ठिकाणी एम.कॉम झालेली माझी भगिनी सौभाग्यवती अनिशा शिवप्रताप सिंह कोळी, ही प्रभाग 12 मधून निवडणूक लढवते, तिचंही चिन्ह मशाल आहे. आणि निलेशनं जे सांगितलं ते बरोबर आहे की एका सामान्य कुटुंबातनं, ज्या कुटुंबातले व्यक्ती त्याचे वडील आजही दगड फोडायचा व्यवसाय करतात, अशा सामान्य कुटुंबातनं आलेला आणि सामान्य माणसाची व्यथा, त्याचे परिश्रम, अडचणी याची जाण असणारा आपला नगरसेवक निलेश शंकरजी जाधव, त्याचबरोबर या ठिकाणी आपले उमेदवार, मला वाटतं ह्याचं 19वी मतदान तुमचं येत आहे, बरोबर आहे का? तुमच्या तिघाची मशालच आहे ना 19 मध्ये रवी, तिथं बी 3 खाली शिक्के मारायचे तर वर 1. 19 मध्ये जरा जास्त आहे आपा, 3 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. आणि ह्या सुद्धा माझ्या भगिनीच्या संगीताताई या ठिकाणी बसल्यात. सोमनाथ आप्पा तुम्हाला माहिती आहे का हो? सोमनाथ आप्पा 5 वर्ष नगरपालिकेत प्रशासक राज असताना ज्या माणसानं 2 टर्म नगरसेवक म्हणून काम केलं आणि प्रशासकाच्या काळात कुठलाही माणूस आपल्याला विचारायला तयार नव्हता, त्या परिस्थितीमध्ये ह्या सोमनाथ आप्पानं नागरी समस्या धाराशिव नावाचा ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमध्ये कुठल्या का धाराशिव शहरातल्या नागरिकांना कुठली समस्या मांडली, नाली उपसायची राहिली, पाणी आलेलं नाहीये, कुत्रं मरून पडलंय, लाईटचा खांब आडवा येतोय, लाईट गेलेली आहे, ही कुठली का समस्या मांडली, त्या समस्येचं निराकरण संध्याकाळपर्यंत काम करायचं काम ज्या नगरसेवकानं पदावर नसतानाही अखंडपणे केलं, असे सोमनाथ गुरवांच्या सुविध पत्नी, मला वाटतं संगीताताई सोमनाथजी गुरव आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे. त्याही गृहिणी आहेत, सर्वसाधारण कुटुंब आहे, आजही पत्र्याच्या घरातच राहतील. यांच्या प्रचारार्थ जी प्रचार सभा आपण या ठिकाणी आयोजित केली आहे, त्या प्रचार सभेला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय विश्वासाप्पा शिंदे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले. आणि आप्पा म्हणले ते बरोबर आहे की कायमस्वरूपी या प्रभागाचं नेतृत्व ज्यांनी कायमस्वरूपी केलं आणि आजही त्यांचा हक्क होता, पण असं असताना सुद्धा आपण स्वतः थांबून एका तरुणाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळती म्हणल्याच्या नंतर त्याच्या पाठीशी राहण्याचा जो आपण निर्णय घेतला त्याच्याबद्दलही विजयराव मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या सोबत आलेल्या युती सेना आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आमच्या भगिनी आणि अगदी पायाला भिंगरी लावून ज्यांनी या प्रचाराचं काम अतिशय सक्षमपणे करतायत अशा श्वेताताई दुरुक्कर, या ठिकाणी उपस्थित असलेले कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे सहकारी श्री अशोक पवार साहेब, आपले शेजारचे जिथं आपल्याला त्यांनाही एक मशालीचं मतदान आहे, 3 त्या ठिकाणी द्यायचे, ते रवीजी वाघमारे, सन्माननीय मागच्या काउन्सिलमध्ये असलेले सिद्धेश्वर कोळी सर, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले राकेशजी सूर्यवंशी, ॲडव्होकेट शिवयोगी चपने आणि खऱ्या अर्थानं
मामा कायम तुम्ही झेंडा त्यांचा कवा खाली पडू दिला नाही. जी दादा आणि हो दादा शिवाय काय बोलले नाही. हिथून उभारा म्हणले ती गडी तिथं जाऊन उभारला, तिकडे जाऊन उभार म्हणले ती गडी तिकडे जाऊन उभारला. मला वाटतंय खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष पदाला संधी द्यायची जर सगळ्यात मोठी शक्यता आणि आपण जर पात्रता बघितली तर मामा तुमची होती, पण तुम्हाला त्या ठिकाणी डावलण्यात आलं आणि गणपतीच्या मिरवणुकीत नाचणाऱ्याला कसं नाचतंय म्हणून, कसं वाकडं लावतंय म्हणून पोराडगीनं मला वाटतं आता मल्लू पाटलाचं राज आलंय बहुतेक पुढे, यांना डावललं. असे संभाजी मामा सलगरजी, सन्मान्य राजजी निकम, महेशजी उपासे, जीवनजी जाधव, राजू मुद्दे, गफूरभाई, सतीशजी लोंढे, क्षीरसागर सर, आपले शेजारचे तांबोळी साहेब, गौसबाई तांबोळी, त्याचबरोबर विकासजी चौगुले. विकासजी चौगुले कुठं आहेत? लय जोरात भाषण केलं गाड्यांना. व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, आदरणीय व्यासपीठ. आणि मला खरं वाटत होतं, म्हणलं दुपारच्या उन्हाच्या कारात ह्यांनी कशाला सभा ठेवली, कोण यायचंय जरा बघा इथं कसे आहे. मला सांग, तुझे वडील जरी दगड फोडत असतील तरी तू केलेल्या कामाची पावती मला वाटते पुढे असलेल्या जनसमुदायामधनं त्या ठिकाणी सगळ्यांना लक्षात येते. आज कोण बी कुणाच्या मागे हिंड नाही. आता आमदार खासदार सुद्धा जसं ग्रामपंचायतचे सदस्य फुटावे तशी फुटायला लागली आणि लागली सुरत मार्गे गुवाहाटीला पळायला. मला वाटतंय अशा राजकारणाचं विचित्र चित्र असताना एक दगडफोडीचं काम करणारा तुमच्यातलाच युवक, तुमच्या समस्या जाणणारा युवक, त्याच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याच्याबद्दल तुमच्या पुढच्या सगळ्या जनसमुदायाचं, माझ्या माता भगिनीचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बांधवानो, आता निवडणूक खऱ्या अर्थानं नगरपालिकेची आहे. नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी लागल्याच्या नंतर आपल्या सगळ्याला माहिती आहे, मागच्या 4 ते 5 वर्षापासून धाराशिव नगरपालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे. प्रशासकाचं राज्य म्हणजे शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा कारभार सगळा सांभाळतात आणि शासनाचे अधिकारी नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळत असल्यामुळं जी महाराष्ट्रात सत्तेत पक्ष आहे त्या सत्तेतल्या पक्षाच्या सल्ल्यानं ही सगळी मंडळी त्या ठिकाणी कामकाज करतायत. आपल्या सगळ्याला सांगायचंय की सत्ताधारी मंडळीची गंमत काय चालली माहिती आहे का? जसं ही सरकार आलं तसं जिल्हा नियोजन समितीच्या किती कोटीचं होतं? 300 नाही जिल्हा नियोजन समिती 340 कोटीच्या निधीला मंजुरी दिली आम्ही सगळ्यांनी. आणि मंजुरी दिल्या काय नेमकं मांजर आडवं गेलं, तेरचं गेलं मुख्यमंत्र्याकडे की त्या निधीला स्थगिती. बघा, पालकमंत्री सत्तेतली, मंजुरी सत्तेतल्याच माणसानं दिली. राणा पाटील बी त्या बैठकीला होता, पण गेलं मुख्यमंत्र्याकडे. मला राणा पाटलाला विचारायचंय, बाबा रे, आम्ही 2.5 वर्ष त्या ठिकाणी सरकारमध्ये होतो, उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, त्या 2.5 वर्षात 1 रुपयाच्या कामाला तरी स्थगिती कधी दिली का हो? कधीच दिली नाही. ह्या पटुशाचं सरकार आलं की लगेच पालकमंत्र्यानं 340 कोटी रुपयाची जी कामं केली होती, मंजुरी दिली होती, त्याला स्थगिती. आता पालकमंत्र्याला त्याच्या कामाला स्थगिती दिली की पालकमंत्र्याचं टोकरं फिरलं की त्यानं हे जे 140 कोटीच्या टेंडरच्या कामाला स्थगिती. आता सत्तेत कोण आहेत? दोघं बी. आम्ही कुठं आहो? विरोधात. आणि आमच्या नावानं बॉम्ब ठोकायला लागली ती. अरे बाबा, तुम्ही तुमच्या दोघांच्या भांडणात सगळं वाट लावलंय तुम्ही तुमच्या, आणि ही सिद्ध झालंय. पालकमंत्र्याचं स्टेटमेंट आहे, तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये स्पष्टपणे सांगितलंय की राणा पाटलांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली म्हणून निधीला स्थगिती मिळाली. आपल्याला माहिती आहे, निलेश राणे इथं येऊन जणू बापचा इस्टेटच इकून त्या ठिकाणी ही विकास निधी आणलाय. ह्या थाट्यात
आमच्या कार्यकर्त्याला नाही संधी मिळाली, आमच्या मनासारखं नाही झालं तर आम्ही स्थगिती देतो. आमच्याकडे आलात तर निधी, विरोधात गेलात तर स्थगिती. तुझ्या का बापाच्या घरचा आहे का पैसा? हे ऐकलं का नाही? तेच पालकमंत्री कार्यकर्त्याच्या बैठकीत सांगत होते की राणा पाटलांनी तक्रार केली म्हणून स्थगिती. त्याच पालकमंत्र्यांनी राणा पाटलानं जे 140 कोटीचं काम होतं रस्त्याचं, आपल्या शहरातल्या रस्त्याचं, ही तानाजी सावंत पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलंय. खरं तर 55 दिवसात निविदा अंतिम होणं अपेक्षित होतं, बरोबर आहे का? 55 दिवसात निविदा अंतिम झाली नाही. बांधवानो, ती निविदा 19 महिने चालू होती. 19 महिने. किती? 19 महिने. आणि पाटलाचा स्वार्थ काय? राणा पाटलाचं तर लाडक्या कॉन्ट्रॅक्टरलाच काम भेटलं पाहिजे. हिथं फक्त प्रशासक बसलेले अधिकारी असल्यामुळं 19 महिने त्या निविदेचा प्रवास चालू झाला. आणि 19 महिन्याच्या नंतर सुद्धा पुन्हा पालकमंत्री आणि राणा पाटलाच्या भांडणात पालकमंत्र्यांनी त्याच्यावर तक्रार आणून त्याला काय दिली? स्थगिती दिली. आता ह्याच्यात आमचा रोल येतोय कुठं? मला वाटतं ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला ह्या खड्ड्याच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतोय. अनेक लोकांचे अपघात होऊन त्यांचे मृत्यू त्या खड्ड्याच्या रस्त्यामुळे झालं. मला वाटतं ह्याचं उत्तर सुद्धा सत्ताधारी पक्षातल्या पालकमंत्री आणि राणा पाटलांनी द्यावं, ही माझी माफक अपेक्षा आहे. आपल्या माहितीसाठी, आपल्या इथल्या आठवडी बाजारासाठी आपण साधारणतः आपलं सरकार असताना 9 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला होता. 10 कोटी रुपयाचा आठवडी बाजाराचा. त्याला स्थगिती का दिली हो? आठवडी बाजाराचं काम काय कैलास पाटलाच्या घरात का ओमराजेच्या घरात होणार होतं? कुठं व्हायला होतं? आठवडी बाजारात. तिथंही लगेच मांजर तीरचं आडवं. त्याला स्थगिती. बांधवांनो, ही स्थगिती उठावी म्हणून आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो, पण हायकोर्टानं ऑर्डर करून सुद्धा ह्या कामावरची स्थगिती अद्यापपर्यंत उठवली गेलेली नाही. जिजामाता उद्यानासाठी 3 कोटी रुपये आणले होते, त्याला स्थगिती. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या उद्यानासाठी 2 कोटी रुपये आणले होते, त्याला स्थगिती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी 2 कोटी रुपये आणले होते, त्याला स्थगिती. का बाबांनो? ही उद्यानं कुणाच्या आमच्या घरात होणार होती का? ह्याला स्थगिती द्यायचं काम ह्या नालायक वृत्तीच्या लोकांनी केलंय. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की अशा पद्धतीनं विकास कामाला स्थगिती देणारी माणसं आज विकासाच्या गप्पा हाणायला लागली. ती कसं चालू असतंय? नाकातल्या नाकात बोललं, शुद्ध बोललं म्हणजे लय भारी वाटतंय का? तुम्हाला आठवतं का नाही? पद्मसिंह पाटील किती वर्ष झालं मंत्री आहे या जिल्ह्यातून? 40-45 वर्ष. हा, ह्या पाहिलं चांगलं माहिती. पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील 45 वर्ष ह्या जिल्ह्याचं काय म्हणून नेतृत्व केलं ह्यांनी? मंत्री म्हणून. मंत्री म्हणून 45 वर्ष नेतृत्व केलेल्या जिल्ह्याची अवस्था काय? केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली देशातल्या. कशाची? दरिद्री जिल्ह्याची. पूर्ण देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 चा जिल्हा कोणचा? वा 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 वा, हा ना टाळ्या. हा. आणि त्याच जिल्ह्याचा खासदार 2009 जेव्हा निवडणूक लढवली डॉक्टर पाटलानं, तेव्हा तुमची संपत्ती जाहीर करावी लागते, ऍफिडेव्हिट द्यावं लागते, किती किती आहे माल माझ्याकडे, ती जाहीर केला. तर मंत्री म्हणून काम करणाऱ्या 45 वर्षाच्या पद्मसिंह पाटलाची संपत्ती केवढी? तर देशात क्रमांक 3च्या श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंह पाटील मंत्री राहिला कितव्या नंबरला? म्हणजे जिल्हा 45 वर्ष मंत्री राहून दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. आणि जी मंत्री राहिला ती गबरू श्रीमंत खासदाराच्या यादीत 3 ला. मग विकास कुणाचा झाला हो? आणि ती येऊन आज गप्पा हाणते. 45 वर्ष बांधवानो तुम्ही म्हणता पालकमंत्री उमरग्याला म्हणताय
दोघांच्या भांडणात विकास राहिला आणि हित आल्यावर एकाला पाठिंबा देते कुठं मग काय 2 तासातच निर्णय बदलला का ही त्यांची अवस्था आता बिचारे जे शिवसेनेकडून खालून लढवालेले उमेदवार आहेत त्या बिचारीने कुणखड पळायचो कोणच्या बिळात जायचं त्या बिचारीने हुडकाय लागली ती बिळ खरंच आमच्याकडनं सुद्धा उमेदवारी देत असताना आमच्या काही कार्यकर्ते 4-4, 5-5 कार्यकर्ते आमचे सक्षम होते कारण महाविकास आघाडी करायची होती आम्हाला एका प्रभागामध्ये तर 100% निवडून येणारा नगरसेवक 100% निवडून आला असता काम केलंय त्या माणसानं पण महाविकास आघाडी करण्याच्या गोष्टीमुळं त्या आमच्या कार्यकर्त्यावर सुद्धा त्या ठिकाणी अन्याय झालाय ही मलाही मान्य आहे त्याची व्यथा त्याचं दुःख मी जाणतो 5 वर्ष राबवून इमानदारीनं काम करून ऐन टायमाला नाही उमेदवारी मिळाली की त्याचं दुःख हे फार मोठं असतंय पण बांधवानो मला आपल्या सगळ्या त्या कार्यकर्त्याला सुद्धा विनंती करायची की थोडी आमची अडचण समजून घ्या जाणीवपूर्वक तुम्हाला टाळलं गेलेलं नाही आज तुमच्या सगळ्याच्या साथीची गरज त्या ठिकाणी आपल्याला आहे याचा विचार सुद्धा तुम्ही सगळेजण करा ही पहिला मुद्दा आता मला तुम्हाला विचारायचंय डॉक्टर पाटील 45 वर्ष मंत्री असताना दरिद्री जिल्ह्याच्या यादीत धाराशिव जिल्हा नंबर 3 ला त्याच्या उलट ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील 2.5 वर्ष आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं 1.5 वर्ष आमचे कशात गेले काम आम्हाला किती करता आलं 1 वर्ष त्या 1 वर्षात ह्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर करून घ्यायचं काम आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित भैया देशमुख साहेब जे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते त्यांच्या माध्यमातून आपण केलं आणि आता यावर्षी डॉक्टर झालेली लेकरं त्या कॉलेजमधनं बाहेर पडतात बांधवानो पद्मसिंह पाटील मंत्री असताना सुद्धा एक कॉलेज मंजूर झालं आम्ही कॉलेज कुठं केलं हो धाराशिवला कुणाच्या मालकीचं केलं शासनाच्या ह्याने पण एक मेडिकल कॉलेज केलंय कुठं केलं नेरूळ मुंबई का हो त्यांना वाटलं आपल्या इथली तुम्ही सगळी श्रीमंत जनता हो मुंबईपेक्षा पुढे हो तुम्हाला हृदयाचा त्रास झाला मेंदूची शस्त्रक्रिया करायची पाळी आली तर तुम्ही बंडलं फिकून हाणताव डॉक्टरला हाणताव का नाही तुम्हाला जमीन विकायची गरज खरी गरज कुणाला आहे मुंबईतल्या माणसाला आहे गरीब आहे ना मुंबईतला माणूस त्याच्यासाठी ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या माणसानं कॉलेज कुठं चालू केलं नेरूळला मुंबईला आणि बांधवानो ती सुद्धा स्वतःच्या मालकीचं हाणलेल्या ट्रस्टवर हाणलेलं कॉलेज चालू कुठं केलं मुंबईला नेरूळला तुम्हाला वाटेल कॉलेजचं काय महत्व आहे आज हृदयावरची शस्त्रक्रिया असेल ज्याला 4 लाख 5 लाख रुपये खर्च येते मेंदूवरची शस्त्रक्रिया असेल 8-10 लाख रुपये खर्च येते आपल्या इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 पैसाही गरीब माणसाचा खर्च न होता त्याच्यावर उपचार केले जाते हा फरक ही महत्वाचा त्याचा फायदा आपल्या ह्या जिल्ह्यातल्या लोकांना आहे हिने चालू कुठं केलंय नेरूळ मुंबई तिथं सुद्धा माझं जाहीर आव्हान आहे ही समाजकारणाचं सांगतेत ना पाटील कुटुंब एक तरी लेकरू दाखवावं गरीबाचं 1 MBBS ऍडमिशन करायला 1.5 कोटी ते 2 कोटी डोनेशन आहे किती 1.5 ते 2 कोटी रुपये लिहायचं म्हणलं तर अवघड आहे आपलं एका MBBS च्या ऍडमिशन साठी एक पोरग दाखवावं डॉक्टर पाटील आणि राणा पाटलानं की ज्याचं 1 पैसाही न घेता त्यांनी त्याला डॉक्टर बनवलंय तुम्हाला सांगतो हितच पाठ ठुकतील त्यांची एक सुद्धा नाही एकही माणूस नाही बांधवानो हा त्यांच्यातला आणि माझ्यातला पहिला फरक आता मला तुम्हाला विचारायचंय रेल्वेचं खातं कुणाकडे असतंय हो त्या राणा पाटलाला सांगा हो त्याला सांगा 14ला मोदी साहेबांनी घोषणा केली 19 पस्तोरी एक इट तरी ह्या रेल्वे मार्गाची रचली होती का 19ला ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं काम चालू झालं मला सांगा ते काम चालू करण्यासाठी मी परिश्रम घेतली आणि त्याचं नारळाचं पोतच भरलंय रानापाशी सोबत संघटच घेऊन येतंय दिसलं काम की हाणणार
पण त्याला सांगा बाबा ही केंद्राचा आहे, खासदार ओमराजे आहे, त्यानं केलेल्या कामाचं श्रेय तर त्याला दे. बांधवानो, ही 2 प्रमुख काम मी केलीत आणि जे केलंय तीच सांगितलंय. मला सारखं सदा ना कदा उठून नारळ फोडायची सवय अजिबात नाही. ही पहिलं. आता मला काल कळालं की ती कुठल्या तरी गावचे पाटील आहेत. आपा त्याने काल सांगितलं की मी गावचा पाटील आहे म्हणले. ही दत्तक गेलेले आहेत, तुम्हाला माहित नसतील तर सांगतो. दत्तक गेलेले आहेत, त्यांना माहित नसेल तर सांगतो. आणि ती दत्तक गेल्यावर आमच्या राजनिंबळकर कुटुंबाची अर्धी इस्टेट आमच्या पुंजोबाने त्यांना तिथं दत्तक पदावर बसवायला खर्चिलेली आहे. त्यांना माहित नसेल तर अजून सांगतो. कुठल्या तेरगावच्या पाटलाला ती काय म्हणते, मी तेरचा पाटील आहे म्हणून 7 कोटीची गाडीत फिरतो. मला आप्पा विचारायचंय, अनेक पाटील आहेत आपल्या धाराशिव जिल्ह्यात, अनेक पाटील आहेत जी बिचारे काबाड कष्ट करतात, शेती करतात, द्राक्षाच्या बागाचं पीक घेतात, अनेक व्यवसाय करतात. एक तरी पाटील आपला दुसरा 7 कोटीच्या गाडीतून फिरतय का? हो, फिरतय का? मग राणा पाटील, पद्मसिंह पाटील येड्या बाबळीची शेती करून तेरला 7 कोटीचं उत्पन्न गाडी घ्यायचं आलं कुठून? याचं उत्तर आधी राणा पाटील द्या. तुम्ही अक्षरशः 45 वर्ष या बाप लेकाने हा जिल्हा अक्षरशः लुटून खाल्ला आणि हा लुटून खाल्लेला निधी, त्या निधीचा माज त्या ठिकाणी 7-7 कोटीच्या गाड्यातनं फिरताना दाखवता. तुम्ही ती माज आम्हाला दाखवायचं काही एक कारण नाही. ही मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं. कारण जर शेती करून, द्राक्षाच्या बागा करून, कष्ट करून बाकीच्या कुठल्या पाटलाला त्या ठिकाणी 7 कोटीची गाडी घेणं झालं नाही, पण ह्या पटुशाना मात्र 7 कोटीची गाडी घेऊन हिंडतं आणि आपल्या पुढे त्याचं भूषण सांगतं. जीवाला लाज तर वाटली पाहिजे. आणि तुम्हाला तीच सांगतो, आमच्यावर टक्केवारीचे आरोप करणारी लोक, मला सांगा, ज्या वेळेस शिवसेना फुटली, एका फुटलेल्या आमदाराला आणि खासदाराला 100 कोटी रुपये द्यायची ऑफर होती, मंत्रिमंडळात मंत्री करायची ऑफर होती. बांधवानो, त्या 100 कोटीवर लात मारून थांबणारे मी आणि आमदार कैलास पाटील आहेत. मला वाटत नाही कुठल्याही कामातून 100 कोटी रुपये टक्केवारी मिळेल म्हणून. त्याला लात मारलेली आम्ही. त्यामुळं आमचं प्रामाणिकपण आम्ही तिथं सिद्ध केलंय. त्याच्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्याला लात मारून ज्या उद्धव साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं, उमेदवारी दिली, त्यांच्याशी आम्ही बेमानी गद्दारी केली नाही. त्याच्या उलट राणा पाटील, डॉक्टर पाटील 45 वर्ष हाणलेलं निब्बर गबाळ वाचविण्यासाठी एका रात्रीत तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन धुवून स्वच्छ झाला. कमळाबाई 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 करीत झालं का नाही? आणि कमळाबाईकडे का गेले? अरे 40-45 वर्षाच्या पवार साहेबांनी तुम्हाला मंत्री केलं. त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून कुठे गेला तुम्ही? कमळाबाईकडे. आणि नाव काय दिलं? विकास करायचा आहे. बांधवानो, आमचं जर काळं बेरं असतं, आम्ही जर अशी काळी संपत्ती जमा केली असती तर आम्ही सुद्धा कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये शुद्धीकरण व्हायला पालतं पडलो असतो. पण आम्ही जे गेलो नाही त्याच्या अर्थ ठामपणे खुट्टा रवून इमानदारीनं तुमच्या समोर लढायला आम्ही त्या ठिकाणी सज्ज आहेत. हे मला त्यांना दुसऱ्या उदाहरणावरून सांगायचं. मला पुढचं उदाहरण द्यायचंय. पानगी बाबा पुढचं आहे ना आपल्याला, ही पार आहे ना रामायणासारखं. खरं तर 7 दिवस चालावं लागते. आता पुढचा मुद्दा मी फरक सांगायलोय त्यांच्यात आणि आमच्यातला. त्यांच्यातल्या ना आमच्यातला फरक सांगायलोय. खासदारकीची निवडणूक लागली, कोण लढवितंय? अरे कोण लढवितंय? कोण? अर्चनाताई पाटील. कुठल्या चिन्हाकडून? घड्याळाकडून. आता मला प्रश्न पडलाय, ती एक त्यांचं मलुमनीत होतं, माझ्या हृदयात बाण आहे, रक्तात कमळ आहे, होय, किडनीत घड्याळ आहे. आता घड्याळ वेगळं लढायलंय इथं आणि कमळ वेगळं लढायलंय. मग आता अर्चनाताई घड्याळाचा आणि राणाचा कमळाचा प्रचार करायली ती का? त्याला विचारा तरी. खासदारकी लढवायची असेल तर कोण लढतंय? राणा पाटलांच्या सौभाग्यवती म्हणजे राणा पाटलांच्या बायको. आमदारकी लागली की कोण लढतंय? राणा पाटील.
आणि आता मला कळालं जिल्हा परिषदचं सदस्य अध्यक्षपद ओपनला सुटलं की लगेच राणा पाटलाच्या कोण बायको. आता सगळी अक्कल काय या एकट्या घरालाच आहे काय? बाकीची सगळी सतरींची उचल घ्या. कुणालाच अक्कल नाही विकासाचं, कुणालाच काही कळत नाही. एका बाजूला सगळी घराणेशाही, मी नसल माझं पोरग नसल माझी बायको. मी आज खंबीरपणे सांगतो, ओमराजे निंबाळकर ज्या मतदारसंघातनं आमदार होता, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आमदाराचा खासदार झाला. जिथून ओमराजे आमदार होता तिथून ओमराजेची बायको आमदार झाली नाही, ओमराजेचा भाऊ आमदार झाला नाही, ओमराजेची आई आमदार झाली नाही. कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लेकरू त्या ठिकाणाहून आमदार झालं, जे जिल्हा परिषदचं सदस्य होतं. आणि एकदा नाही किद्दा दोनदा. त्यामुळं आम्हाला ही राजकारण माझं झालं की माझं पोरग झालं की माझं नातू, ह्या भूमिकेतनं करायचं नाही. चांगल्या माणसाचं राजकारण, ज्याच्यात क्षमता आहे अशा माणसाचं राजकारण आपल्याला पुढे न्यायचंय. ही आमची बांधवांनो सगळ्यात मोठी फरक 2 नंबरचा घराण्याच्या ह्याच्याबद्दलचा. आता ही जी मंडळी विकासाच्या गप्पा आणतेत, तुम्हाला कटाळाला नाही का ऐकून? एक माणूस 45 वर्ष येऊन तुम्हाला 30 सांगतंय आणि पुन्हा अजून म्हणतंय नाकातल्या नाकात शुद्ध आपण आपली गॅरंटी. हा कशाला हा नावर चेपले ना काय? कशाला हा नावर गॅरंटी कशाची? ही ह्या पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत. आणि बांधवानो ह्या पद्धतीनं उद्योग करणारी माणसं. आता बघा, ओमराजे निंबाळकर आहे आमच्या बाजूला, कैलास पाटील आमच्या बाजूला, संगीताताईचे त्या ठिकाणचे माजी नगरसेवक सोमनाथजी गुरव, जी माणूस 24 तास काम करते. तुम्ही तुळजापूरला जावा, तिथं अमरभैया मगर आहेत. आणि त्यांच्या बाजूला बघा, ड्रग्सच्या गुन्ह्यात 2 महिने जेलवारी करून आलेला उमेदवार त्यांचा कमळाबाईवर उभा आहे. कुठं? तुळजापूरला. त्यांच्या बाजूला कोण? मटक्याची बुकी चालविणारा. त्यांच्या बाजूला कोण? क्रिकेटचा सट्टा चालविणारा. त्याच्यावर 1500 रुपयाचे गंभीर गुन्हे आहेत. अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली. कुठून? तुळजापूरमधून. आमच्याकडे दाखवा आमच्याकडं प्रामाणिकपणे ज्याच्या घरात आज वडील दगड फोडून काम करते असा त्याचा मुलगा या ठिकाणी नगरसेवकाची उमेदवारी लढतो. मी तुळजापूरला सुद्धा एका हमालाच्या लेकराला त्या ठिकाणी जीएमपीएससीचे 2 अटेम्प्ट दिलेत, त्याला नगरसेवक पदासाठी आम्ही उमेदवारी दिली. बांधवानो हे सगळं का करायचंय? आज आपल्या सगळ्याला आम्हाला आठवण करून द्यायची आहे. ओमराजे निंबाळकर उभा टाकला, कुणाच्या जीवावर उभा टाकला हो? माझ्याकडे पैसा होता, माझ्याकडे काय होतं सांगा ना? तुमचा आशीर्वाद सोडला तर माझ्याकडे काही नव्हतं. आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर मी 5 वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी राबलो. तुमचा मला सांगा, खासदारासारखं काही दिसतंय का आपल्यात? गळ्यात हात घालून फोटो काढते का नाही माझ्या गपदिशी धरून? नाहीतर खासदार आल्यावर ती बघा तुम्ही, ती जर आलं तर कसं असतंय, पुढे 2-4 पोलिस, मागं 2-4 पोलिस, सारखा गेलं बोंबलं सरकतच तिकडे. ओमराजेच्या बाबतीत वाटतंय का हो? जसं आईनं आपल्या लेकराला काम सांगावं, वडिलांना मुलाला सांगावं, बहिणीनं भावाला सांगावं, आजीनं नाताला सांगावं, इतक्या सहजपणे घरातल्या माणसाला काम सांगावं, तसं तुम्ही सांगू शकता का नाही? सांगू शकता का नाही? ही विश्वासाचं वातावरण बांधवानं मी तयार केलं. आणि त्याच्याच जोरावर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मला आप्पा 3 महायुतीच्या नेत्याची झालेली चर्चा आहे. आप्पा महायुतीचे नेते तुम्हाला माहिती आहे, 1 फुल 2 हाप, त्याच्यातली 1 नेती ही चालते. ती म्हणले अरे मी 50 दिले, देवेंद्रनं 20 दिले, शिंदेने 20 दिले, ह्यानं किमान 10 तर खर्चिले असतील. म्हणजे काय? 10 कोटी. म्हणले 100 कोटी खर्चून ह्याची बायको 3,30,000 पडली. म्हणले काय नेमकी भानगड आहे? की जिल्हा तरी बघून येऊ म्हणले, की ओमराजे तरी बघू म्हणले कसला आहे. 100 कोटी रुपये एका बाजूला खर्चायला होते आणि दुसऱ्या बाजूला एक माझी बहीण जी चिचा फुडतीन चिचुक वेगळं काढती आणि चिचा वेगळ्या काढती, जी दिवसाला 400 रुपये कमवत होती, त्या बहिणीनं मला निवडणूक लढवायला 1,500 रुपये दिले. बांधवानो 1,500 रुपये त्या माझ्या बहिणीनं.
मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी काम करणारा माणूस ज्याला 700 रुपये पगार असते त्या बिचारानं कष्टाचे 1,500 रुपये या ओमराजेला दिले. एका बाजूला 100 कोटी रुपये आणि दुसऱ्या बाजूला कष्टाचे 3,000 रुपये होते. ही 3,000 त्या 100 कोटीला ऐकले नाहीत. तुमच्या आशीर्वादानं 3,30,000 मतानं पराभव या सामान्य जनतेनं त्यांचा केला. आज ह्याच भूमिकेतनं मी आपल्या सगळ्याच्या समोर येतोय. आज मी ऐकतोय स्टेटमेंट एकेकाची. माझ्या उमेदवाराला काट मारली तर तुमच्या निधीला काट. तुझ्या काय बापाच्या घरचे पैसे आहेत. आता मी माझा खासदार निधी दिला. मी का माझी गोरधनवाडीची जमीन विकून दिला का? हो. अगर एखाद्या आमदारानं त्याचा आमदार निधी दिला ती काय तिची तेरची जमीन विकून देत आहे का? ही आमदार निधी, खासदार निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, केंद्राचा निधी, राज्याचा निधी, ही पैसा कुणाचा आहे? ह्या लोकांनी वाटत असेल आम्ही कुठं टॅक्स भरतो. नो इन्कम, नाहीच इन्कम तर टॅक्स कुठला, असं माझ्या माता माऊलीला वाटतंय का नाही? आपण टॅक्सच भरीत ना. पण मावशी तसं नाही. बिस्किटाचा पुडा जरी घ्यायला गेला तर त्याच्यावर सुद्धा टॅक्स राज्य सरकारला निमान, केंद्र सरकारला निमा जाते. साडी घ्यायला गेला त्याच्यावर टॅक्स जाते. खेटर घ्यायला गेला त्याच्यावर टॅक्स जाते. साबण घ्यायला गेला त्याच्यावर टॅक्स जाते. तेल घ्यायला गेला त्याच्यावर टॅक्स जाते. कुठली का वस्तू तुम्ही दुकानातून खरेदी केली की त्याच्यावर तुम्ही प्रत्येक जण किती का गरीब माणूस असना 50% राज्य सरकार आणि 50% केंद्र सरकार तुमच्याकडनं टॅक्स काय करतंय? वसूल करतंय. पैसे कुणाचे आहेत मग? तुमचे. तुमचे पैसे आम्हाला खर्च करायचा अधिकार का आला? तर तुम्ही मतं टाकून आम्हाला कुठं बसवलं? खासदार केलं. तुम्ही मतं टाकून आम्हाला काय केलं? आमदार केलं. आम्ही वरचं सरकार तयार केलं केंद्रातलं, आमदारांनी राज्यातलं सरकार तयार केलं राज्यातलं, आणि त्या सरकारला तुमच्याकडनं टॅक्सच्या रूपानं जमा केलेला पैसा तुमच्याच कामासाठी, तुमच्या रस्त्यासाठी, तुमच्या नालीसाठी, तुमच्या डीपीसाठी, तुमच्या सोयीसुविधासाठी, तुमच्या उद्यानासाठी खर्च करायचा अधिकार आम्हाला आला. तर आम्ही फुकटचं भुशान हाणायचं काही कारण आहे का? पण ही जणू बापजादीची इस्टेट ऐकलेली किल्यामीच करते ती. आता मला काय ती सवय नाही, मी त्या भानगडीत पडत नाही. ओमराजेचं तुम्ही बघितलं कुठलं उद्घाटन केलेलं कधी? नारळ फोड्या कार्यक्रम. अरे ती माझं कर्तव्य आहे, ती मी केलंच पाहिजे ह्या भावनेतनं करतोय. आणि आज जी लोक सांगतेत की माझ्या उमेदवाराला दिलं तर ठीक, नाही तर काट. बांधवानो, हा ओमराजे 3,30,000 मतानं फरकानं बरं का. तुम्हाला वाटतील फक्त पडलेली मत आहेत, त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये 3,30,000 मताचा अंतर आहे. काय एवढ्या मतानं निवडून दिल्यानंतर ही सगळे पत्रकार माझ्याकडे आले, माझी पहिली प्रतिक्रिया घेतली. मला विचारलं काय तुमची भूमिका? म्हणलं ज्यानं मत टाकलंय त्याचा बी मी खासदार आहे, ज्यानं मला मत नाही टाकलं त्याचा सुद्धा मीच खासदार आहे. मत टाकणाऱ्या माणसाचं काम जितक्या प्रामाणिकपणे करेन तितक्याच प्रामाणिकपणे मत न टाकणाऱ्या माणसाचं काम सुद्धा करेन. ही माझी पहिली प्रतिक्रिया बांधवानो. त्या ठिकाणी 3,30,000 खासदार झाले आहे. आणि ही बेनी ही लक्षात येईल का तुमच्या? फुकटचा भाव खाणारी. मी काल ऐकलं की उमेदवारी देताना सुद्धा आम्हाला तर खरं गणपतीचीच कृपा म्हणावी लागेल. काय मामा, तुम्ही खरं डान्स करायला यायला पाहिजे होतं मामा. मला सांगा, मिरवणूक गणपतीची. बरं, मागच्या निवडणुकीत ह्याच्या बापाला पाडलंय 1,27,000. ह्या निवडणुकीत ह्याच्या आईला पाडलंय 3,30,000. आणि ही नाचतंय कुठं? गणपतीच्या मिरवणुकीत. का? कसं पाडलं ओमदादानं, कसं पाडलं ओमदादानं म्हणून. आणि ती डान्स आणण्यात जी पुढं होता त्याला गिफ्ट काय? घे उमेदवारी. आता मला तुम्हाला विचारायचंय, ही डान्स आणि डान्स सुद्धा बिबत स्वरूप कशामुळे बाबा? तिथं सगळ्या माता भगिनी होत्या म्हणून ओमराजेनं संयम ठेवला. मला सांगा, तुझ्या बापाला तुझ्या आज्याला भेट नाही, तू कोण रे म्हणाव? तू किस झाडकी पत्ती आहे रे म्हणाव तुला घाबरायला? मी फक्त संयमानं तिथं खाली माझ्या माता भगिनी होत्या आणि माझ्यावर संस्कार होते म्हणून मी शांत राहिलो. बांधवानो,
ह्या पद्धतीचा माज आणि ह्या पद्धतीची मस्ती जी लोक त्या ठिकाणी करू पाहतायत, मला वाटतंय आता ही डान्स बघितलाय सगळ्यांनी. आता काय काम दुपारी बसल्यावर हीच बघताव की सारखं ही बघितलं असेल कसं नाचत आहे ती. ही बघा, ही बघण्यासारखं. आता म्हणून तर ती स्क्रीन मी मागवा म्हणलं होतं एकदा. म्हणजे डान्स करणारा उमेदवार पाहिजे का काम करणारा पाहिजे ती तरी एकदा धाराशिवच्या जनतेला ठरवू द्या. बांधवानो, ही त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती. आणि आज या नगरपालिकेच्या बाबतीत मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की म्हणले तुम्ही ऐकलं का नाही, ओला दुष्काळ पडलाय, पुराची परिस्थिती निर्माण झाली म्हणून आपण लग्न कशा पद्धतीनं करतोय. साध्या मी बघितला हो व्हिडिओ, इतकं माणसांना आलाय वागून. आणि मला वाईट कशाचं वाटलं, ही सगळं शहर म्हणजे माझं कुटुंब आहे आणि लग्नात अक्षदा टाकायला फक्त VIP ला एंट्री. ही जी नाचलेली आहेत त्यांना सुद्धा गेटच्या बाहेर उभा केलं म्हणून मी ऐकलंय. तुम्हाला राग येतोय का ना? तुम्ही त्यांचे कार्यकर्ता हो, मान्य. तुम्हाला तरी वाटतंय का नाही? तुम्हाला तर काय त्याचं खंत वाटते का नाही? सगळी VIP माणसं मध्ये आणि ती बघितलं मी साध्या पद्धतीनं लग्न 50-60 कोटी रुपये तर सहज गेले असतील. साध्या पद्धतीचं लग्न मी बघितलं आम्ही. कशामुळं नाटकं करता? कसं असतंय, चुकीचं वागलेलं किती बी झाकून ठेवायचं म्हणलं तर झाकून राहत नाही, कधी ना कधी ती उघडं पडतंय. आणि बांधवांनो, ह्या पद्धतीची ह्या वृत्तीची ही सगळी माणसं अखंड 45 वर्ष जिल्हा लुबाडून 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 आता कमळाबाईकडे गेलेत. विकास करायच्या नावाखाली गप्पा नुसत्या विकासाच्या, काम शून्य, काम करण्याची मानसिकता शून्य, नुसतं मोठं मोठं बोलायचं, मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, विकासाच्या गप्पा हाणायच्या. मला सांगा, ह्या धाराशिवमध्ये मोपेडचा कारखाना येणार होता, दाखवा मला कारखाना. ह्या धाराशिवमध्ये व्हिडिओकॉनचा कारखाना येणार होता, दाखवा मला कारखाना. ह्या बाप लेकाने जाहीर केलेल्या सगळ्या घोषणा तुम्ही पान बातम्या वाचा, ऐका त्या बातम्या. एक तरी उद्योग इथं चालू झालाय का हो? आणि अजून ती पूर्ण झालं नाही तर तर पुढची घोषणा. म्हणजे कसं, एखादं पोरगा आलं, थांब 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 तुला बिस्किट देतो. त्याला वाटतं काय बाबा बिस्किट दिली, त्याला म्हणायचं नाही नाही बिस्किट फालतू असतंय, तुला कॅडबरीज चॉकलेट देतो. ती म्हणतो आयला कॅडबरीज चॉकलेट मिळते काय की आपल्याला? नाही नाही बारकं कॅडबरीज चॉकलेट नाही, मोठं कॅडबरी. ती बोंबलत 5 वर्ष त्याच नादात राहते, आता काहीतरी मोठं मिळते काय की, काहीतरी मोठं मिळते की. बॉम्बलायला बिस्किट बी राहीन, कॅडबरी बी नाही, काहीच नाही. अशा पद्धतीच्या पोकळ घोषणा करणारी ही माणसं आहेत. आणि ती आता तुमच्या सगळ्याच्या समोर निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं पुढे येत आहेत. माझी कळकळीची विनंती आहे, त्याने एक पाप सुद्धा केलंय. खरं तर आप्पा तुम्ही साक्षीदार आहात त्या बैठकीचे. महाविकास आघाडीची बैठक ठरली, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी 2.5 वर्ष उपाध्यक्षपद द्यायला तयार होता. त्या 2.5 वर्षातल्या 1 वर्ष आपण त्यांना अध्यक्षपदाचा चार्ज द्यायला तयार होता. एवढंच नाही, त्यांचे 3 नगरसेवक शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या कोट्यातनं आपण क्रॉप करायला तयार होता. एवढं सगळं सांगितलं असताना सुद्धा त्यांना मी विनंती केली की तुम्ही जर उभारलं तर राणा पाटलाच्या कमळाबाईचा फायदा होतोय, तुम्ही कृपा करून उभा राहू नका. म्हणले जमू जमू ठरवू म्हणले, रात्रीतच गेले आणि लागली उभा राहायला. मला तुमच्या सगळ्या जनतेला विचारायचंय की अशा पद्धतीनं मताची विभागणी करण्यासाठी आणि कमळाबाईला निवडून आणण्यासाठी जर कोण निवडणूक लढवत असेल तर जनतेनं त्याचा विचार करावा. ही सुद्धा मागणी मी आजच्या सभेतनं तुमच्या सर्वसामान्य माणसाला करतो. आणि तुम्ही हुशार आहो, तुम्हाला कळत नाही अशातला भाग नाही. कोण कुणाची मतं खातंय, कोण कुणाला आडवं जातंय, कुणाला मत टाकल्यावर कुणाचा फायदा होतोय, हे 100% तुम्हाला समजण्या इतकी तुम्ही सुज्ञ आहात. बांधवानो, आमच्या पक्षात जात धर्म मानला जात नाही. मला आपल्याला स्वाभिमानानं सांगायचंय की उमरग्याच्या नगरपालिकेची निवडणूक चालू आहे. ओपनसाठी अध्यक्षपद राखीव सुटलंय. एक माजी खासदाराचं पोरग लढतंय, एक माजी आमदाराचा नातू त्या ठिकाणी निवडणूक लढतोय. पण त्याच ठिकाणी आमचे शिवसैनिक रज्जाकबाई आत्तार त्या ओपनच्या जागेहून आज उमरग्याची जागा त्या ठिकाणी लढवत आहेत. मला वाटतंय अशा पद्धतीनं कुठलीही जात धर्म पात न मांडणारा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी जे सिद्धांत दिले त्याच्यावर काम करणारा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी विष कालवायचं, खोटा प्रचार करायचा, पैशाचा आमिष दाखवायचा. आता पैशा बाबतीत शेवट बोलतो जरा. आकडा फुटलाय का नाही अजून?
हा नाही किती निघल किती निघल हो हा ही म्हणते 3 तर चालू आहे म्हणते मागून चालू आहे पण मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राला उदाहरण आहे घेऊ पैशाच्या जीवावर राजकारण करू पाहणाऱ्या माणसाला त्याचे पैसे खर्चून त्याचा माज कसा नाही 3,30,000 जिरवायचा हे आपल्या जिल्ह्यापेक्षा दुसऱ्याला कोणाला चांगलं ठाव आहे का नाही चांगलं पाठ आहे त्याच्यामुळं आता सुद्धा सांगतो किती 3,000 रुपये दिलेत का एका मताला हो 3,000 किती दिवसासाठी दिलेत 4 दिवसासाठी नाही रे 5 वर्ष निवडून जाते रे गायबानं मत टाकल्यावर 5 वर्षासाठी तुम्ही किती घ्यायला 3,000 मला सांगा एका वर्षात दिवस किती हे ती मोबाईल मधलं कॅल्क्युलेटर काढ रे बारके चांगलं हे काढ विकास निलेश 365 गुणिले 5 कर 5 वर्षासाठी निवडून द्यायला ना 1825 दिवस होते 5 वर्षाचे 1825 दिवसाला किती आहेत 3,000 तर एका दिवसाला किती नेट 3,000 भागिले 1825 कर ₹1.60 रोज पडते किती आता ₹1.60 काय येते सांगा की माय खा चॉकलेट तू 5 वर्षाचं खा चल दे तुझं चॉकलेट द्यायचं का 3,000 रुपये घेऊन मतदान माझं तर म्हणणं आहे पैशाच्या जीवावर निवडणूक लढवणाऱ्या तुमच्या मतदान कुणाच्या बापाला कळत जी माणूस पैसे वाटून मत घ्यायच्या प्रयत्नात आहे ती जर उद्या चुकून निवडून आला तर पहिल्यांदा काय करणार आहे वसुली आणि जी माणूस प्रामाणिकपणे निवडणूक लढवतय ती माणूस जर तुम्ही निवडून दिला तर ती तुमच्यासाठी ओमराजे सारखं काय करणार आहे 5 वर्ष राहील का नाही सोबत तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या अडचणीच्या काळात तुमचं कास्ट सर्टिफिकेट मिळायला गेलं तुम्हाला रक्ताची बाटली मिळायला गेली तुमचा डीपी जळाला तुम्हाला इष्टीत जागा मिळायला गेली इष्टी येळेवर सुटना गेली राहील का नाही ओमराजे सारखं माणूस बिगर पैशाचं आपण जर निवडून दिलं तर का तर त्याला प्रामाणिकपणे तुम्ही निवडून दिले त्याची जाण त्याला असणार आहे आणि म्हणून बांधवानो पैसे खर्चून कोण मत घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या मताचा माज 2 तारखेच्या मतातनं 3 तारखेच्या निकालातनं जिरवल्याशिवाय राहू नका ही सुद्धा आव्हान मी आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला करतो आणि जी म्हणतात ना निधी देत नाही एकदा जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष संगीताताईच्या रूपानं त्या खुर्चीत बसला एकदा आपले सगळे नगरसेवक त्या ठिकाणी खुर्चीत बसले जनतेतनं निवडून आलेले तर लोकसंख्येच्या प्रमाणात कुणाच्याही बापाला आपल्या शहराचा निधी अडवता येत नाही हे सुद्धा त्यांना निक्षून सांगा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये अशी शक्ती आहे की सत्तेत बसलेला माणूस सुद्धा त्या ठिकाणी शहराच्या हक्काचे पैसे अडवू शकत नाही बांधवानो ही सगळे विषय आहेत पण आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी आपल्याला इथल्या महिलांसाठी उद्योग पाहिजेत मला आपल्याला जाहीर आव्हान आहे महिलांना की तुम्ही उमेदची बचत गटाची स्थापना करा तुम्हाला जिथं जिथं बँकेची मदत लागल बँकेची आवश्यकता लागल जो उद्योग तुम्हाला उभा करायचा आहे त्याच्यासाठी काही मार्गदर्शन लागल त्याच्यासाठी हा खासदार ओमराजे निंबाळकर आणि व्यासपीठावर बसलेले आम्ही सगळेच्या सगळे तुमच्यासाठी उपलब्ध असू हे सुद्धा वचन मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपल्या शौचालयाचा विषय आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या लेकरानं कोरोना काळात अनेक गोरगरीब लोकांच्या शाळेच्या फीस माफ करायचं काम सुद्धा या पोरानं त्या ठिकाणी केलंय अशा पद्धतीची माणसं त्या ठिकाणी तुमच्याकडे आहेत आणि आप्पा तुम्ही आम्हाला ज्या भिंतीचं सांगितलंय
त्या भिंतीचं अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की 100% तुमचं त्या देवाचं पावित्र्य राहावं ह्या उद्देशानं जे काम करणं आवश्यक आहे ते आमदार कैलास पाटील यांचा आमदार निधी काय लागल तो आणि माझा लागल तो खासदार निधी ह्याच्यातनं सुद्धा आम्ही निश्चितपणे तुम्हाला भविष्यात करून देऊ हे सुद्धा वचन मी तुम्हाला त्या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे एक आपला गणपती उचलून नेलता नगरपालिकेनं हाय का नाही ध्यानात तुम्ही गोळाहून आलता हो बघ आला का नाही देव बाप्पा जागेवर आला का नाही गणपती जागेवर तुम्ही चालताव की सगळे कारण त्याच गणपतीचा आशीर्वाद आहे पुढची देण त्यामुळे त्याची काळजी करायची आवश्यकता नाही. प्रामाणिकपणे काम करणारी सारीच्या सारी माणसं या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समक्ष आहेत. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की ह्या सगळ्या बाबीची त्या ठिकाणी विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण उद्याच्या येणाऱ्या 3 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय 3च आहे का मत नसणारं सांगायला लागले 2 ही माझी तपासणी असती मावशी पुढची माणसं ऐकायलेली मन लावून ऐकायलीत का उगच मी काय बी सांगायलो काय बी ऐकायली ती मी हट म्हणून 3 म्हणलो होतो 3 म्हणल्या गप दिशी उत्तर काय आलं 2 ह्याचा अर्थ माझं प्रत्येक बोलणं तुम्ही मन लावून ऐकलं आणि ही सभा 100% यशस्वी झाली ह्याचा अर्थ असा होतो बांधवांनो. आणि म्हणून उद्याच्या 2 तारखेला आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती संगीता ताई सोमनाथजी गुरव यांचं चिन्ह काय आहे त्याचबरोबर आपले नगरसेवक त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवणाऱ्या आपल्या भगिनी सौभाग्यवती अनिशा शिवप्रतापसिंह कोळी यांचं चिन्ह काय आपले प्रभाग 12 चे उमेदवार आपल्या घरातला मुलगा त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय मान्य निलेश शंकर जाधव चिन्ह काय आहे मशाल. आणि 19 ब क तिन्ही ठिकाणी आपलं चिन्ह काय आहे मग वच्चा रे वच्चा ही घोषणा दिली तशीच मनात ठेवा अजबात सुरू. आणि उद्याच्या 2 तारखेला मशाल ह्या चिन्हाचं आपलं जी बटन आहे नगराध्यक्ष पदाचं ती क्रमांक कितीला आहे 3ऱ्या नंबरला आहे 3ऱ्या कितव्या नंबरला आहे 3ऱ्या गडबड करायची नाही ओय चिंगडी गँग नीट न्यायचं म्हाताऱ्या माणसाला हो दिसत नसल काय नसल तर बघायचं नगराध्यक्ष पदाच्या ह्याच्यावर कितव्या नंबरला मशाल आहे यार 3 आहे मी सांगतो की तिथे गेल्यावर 3ला दिसल्यावर कसं करतो मशाल कितव्या नंबरला आहे 3 नंबरला आहे 3 आणि 3 नंबरचं चिन्ह बघा अरे मला माहिती आहे रे बाबानो मी खासदार आहो ती निवडणूक आयोगाकडून घोळ झालता ती दुरुस्त झालाय त्यामुळे आपली मशाल चिन्ह नगराध्यक्ष पदाचं कितव्या नंबरला आहे आणि त्याच्या पुढे काय दिसते आणि प्रभागात त्या ठिकाणी क्रमांक 1 ला आपल्या कोण आहेत भगिनी अनिशाताई शिवप्रतापसिंह कोळी त्यांचं 1 नंबरला आणि निलेश शंकर जाधव ह्याचं 2ऱ्या मशीनवर 4 नंबरला म्हणजे 1 नगराध्यक्ष पदाला 3 नंबरचं बटन दाबायचं परत नगरसेवक पदाला 1 नंबरचं बटन आणि 2ऱ्या नगरसेवक पदाला 4 नंबरचं बटन. तर सगळ्या शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचं जे मतदान करायचंय कुठल्या का वॉर्डात जाईना त्या वॉर्डात क्रमांक 1चं त्या ठिकाणी मशाल कितव्या नंबरला आहे 3 नंबरला मशाल चिन्ह आहे त्या मशालचं पुढचं बटन दाबायचं आणि येड्या बाबळीची शेती करायला पाटील कुटुंबाला 13ला पाठवून द्यायचं. आणि 19च्या प्रभागाचं पण मी सांगतोय प्रभाग क्रमांक 19 तांबोळी कैप गौस चिन्ह काय त्यांचं
सोनाली रवींद्र वाघमारे, चिन्ह काय त्यांचं? आणि तिसरे ज्ञानेश्वरी अजित निकम, चिन्ह काय त्यांचं? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगराध्यक्ष आणि प्रभाग अ आणि ब च्या नगरसेवकासाठी प्रचार